नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम्समध्ये एकूण 2551 जागेची भरती निघालेली आहे। तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे, याची पात्रता काय राहणार आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे ही नर्सिंग ऑफिसरसाठी निघालेली आहे। टोटल जागा असणार आहेत 2551। तर बघा या जाहिरातीची संपूर्ण माहिती। तर बघा मित्रांनो, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नई दिल्ली या ठिकाणी भरती निघालेली आहे। पदाचं नाव आहे नर्सिंग ऑफिसर। त्याची पात्रता मागितली आहे BSc नर्सिंग। ठीक आहे, BSc नर्सिंग झालं असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता, पण तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे। किंवा जर तुमचं GNM झालं असेल तरी तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे, पण तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे 50 बेडेड हॉस्पिटलमध्ये, तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। GNMचं रजिस्ट्रेशन आणि 50 बेडेड हॉस्पिटलचा अनुभव। ठीक आहे, दोनपैकी काही पात्रता असेल तरी तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। तर वयोमर्यादा असणार आहे 18 ते 30 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC STला 5 वर्ष अधिक आणि OBCला 3 वर्ष अधिक। एक्झाम शुल्क असणार आहे ओपन OBCला 3000 रुपये आणि SC ST EWSला 2400 रुपये आणि अपंगाला एक्झाम शुल्क माफ असणार आहे। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तर जे SC ST विद्यार्थी आहे जे एक्झामिनेशनसाठी अफेअर झाले तर त्यांना एक्झाम शुल्क वापस केल्या जाणार आहे। तर बघा मित्रांनो, तुमची या ठिकाणी पूर्व आणि मुख्य अशा 2 एक्झाम होतात। पूर्व एक्झाम होणार आहे 11 एप्रिलला आणि मुख्य एक्झाम होणार आहे 30 एप्रिलला। तर अर्ज भरायला सुरुवात झालेली असून याची अंतिम तारीख असणार आहे 16 मार्च। 16 मार्च सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि तुम्हाला एक्झामचे हॉल तिकीट येणार आहे 8 एप्रिलला। तर या ठिकाणी पूर्व एक्झामचा सिलेबस दिलेला आहे। तर बघा मित्रांनो, 100 मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे, 100 प्रश्न असणार आहे। यामध्ये 20 मार्क्सचं तुमचं जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूड असणार आहे आणि 80 मार्क्ससाठी तुमचं नर्सिंग टेक्निकल असणार आहे। आणि मित्रांनो, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे। हा झाला प्रीचा सिलेबस आणि मुख्यचा सिलेबस पण या ठिकाणी दिलेला आहे, हा तुम्ही चेक करून घ्यायचा। आणि यामध्ये पण निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं। एम्स नागपूर आणि एम्स मुंबई या ठिकाणी जागा दिलेल्या आहे। ठीक आहे, आणि एम्स नागपूरच्या 56 जागा आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा आहे हे संपूर्ण दिलेलं आहे। यामध्ये मेल फिमेल दोन्ही अर्ज भरू शकतात। तर माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, अर्ज भरायला सुरुवात झालेली असून 16 मार्च सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। आणि यासाठी तुमची पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतल्या जाणार आहे। ठीक आहे, पूर्व परीक्षा होणार आहे 11 एप्रिलला आणि मुख्य परीक्षा होणार आहे 30 एप्रिलला। जर तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरायचा असेल संपूर्ण PDF व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा। संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।